बिग बंग सिद्धांतानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व एका लहान, अत्यंत गर्म आणि दाट बिंदूतून निर्माण झाले। या बिंदूला सिंग्युलॅरिटी म्हणतात। इथूनच वेळ, अवकाश आणि वस्तूंची निर्मिती झाली। अवकाश हळूहळू विस्तारित होत गेल, थंड झाल आणि त्यामुळे छोटे छोटे कण एकत्र येऊन अणू तयार झाले। या अणूंपासून तारे, ग्रह, आकाशगंगा आणि शेवटी आपला सौरमंडळ तयार झाला। बिग बंग सिद्धांताला अनेक वैज्ञानिक पुरावे आहेत, जसे की आकाशगंगांचा विस्तार। हे सर्व विश्वाच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा सिद्धांत बनवतात। 1990च्या दशकाच्या मध्यापर्यंत खगोलशास्त्रज्ञांना इतर सौरमंडळ अस्तित्वात असतील याची कल्पनाही नव्हती। काही ग्रह सापडले होते, पण ते मृत ताऱ्यांच्या पल्सारभोवती फिरत होते। हे तारे जीवघेणं एक्स-रे विकिरण बाहेर टाकतात, त्यामुळे सूर्यासारख्या ताऱ्यांना असले ग्रह आहेत का याबद्दल कोणालाच ठाम पुरावा नव्हता। पण 1995 मध्ये पहिला ग्रह सूर्यासारख्या ताऱ्याभोवती सापडला। यामुळे खगोलशास्त्रज्ञांच्या जगात एक नवा अध्याय सुरू झाला। आता हजारो सौरमंडळ शोधली जात आहे आणि प्रत्येक नवीन शोधाने आपल्या आकाशातील रहस्य उलगडत आहे। आपलं सौरमंडळ एकटं नाही, तर आपण एक विशाल ब्रह्मांडाच्या कडेला आहोत, जिथे अनेक ग्रह, तारे आणि सौरमंडळ आपली वाट पाहत आहे। मग आपल्या सौरमंडळाचं अनोखेपण सिद्ध झालं का? काही अंशी हो। आता हे निश्चित झालंय की आपलं सौरमंडळ हे एकटंच नाही। आज खगोलशास्त्रज्ञांना सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे अनेक एक्झोप्लॅनेट्स, बाह्यग्रह सापडले आहेत। काही हॉट ज्युपिटर नावाचे महाकाय वायुग्रह सापडले आहे, जे त्यांच्या मूळ कक्षेतून सरकत आत आले आणि बाकीच्या ग्रहांना इतकं धडकवलं की काहींच्या कक्षा अगदी विचित्र झाल्या, तर काहींना चक्क बाहेर फेकून दिलं। अशा परिस्थितीत पृथ्वीसारखा लहान ग्रह टिकणं कठीणच। त्यामुळे जीवनासाठी योग्य ग्रह फारच दुर्मिळ असतील, असं काही संशोधकांचं मत आहे। पण अजूनही मोठं कोड उरलंय। आपल्यासारखं दुसरं सौरमंडळ खरंच आहे का? सध्याची दुर्बिणी आपल्यासारखं सौरमंडळ शोधू शकत नाही, पण भविष्यातील अवाढव्य दुर्बिणी हे कोड सोडवू शकतील। म्हणूनच आपलं सौरमंडळ दुर्मिळ असू शकतं, पण एकमेव नक्कीच नाही। आणि निसर्ग एक गोष्ट एकदाच बनवत नाही, त्यामुळे आपल्या सौरमंडळासारखं कुठेतरी दुसरं सौरमंडळ असणारच। पण ते नक्की कुठे आहे? हा प्रश्न सोडवायला अजून वेळ लागेल। या शोधांपैकी निम्म्याहून अधिक शोध नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने लावले। केपलर 2009 मध्ये प्रक्षेपित झाला होता। याच उद्देशाने मिल्की वे आकाशगंगेत पृथ्वीसारखे ग्रह किती सामान्य आहेत हे शोधायचं। आणि केपलरने आपल्याला जबरदस्त माहिती दिली। 2018 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्याने तब्बल 2600हून अधिक बाह्यग्रह, एक्झोप्लॅनेट्स शोधले। हा अवकाश दुर्बिणीचा प्रवास केवळ सुरुवात होती। एलियन्सच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाही। एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अनेकदा संशोधन करण्यात आले आहेत, तर आताही एलियन्सबाबत सातत्याने शोध घेतला जात आहे। आकाशात अशा अनेक घटना देखील पाहायला मिळाल्या आहेत, ज्या घटना समजून घेणे किंवा समजावून सांगणे कठीण आहे। अनेकदा अशी अंतरायानेही दिसली आहेत, जी कोठून आली आणि कुठे गेली याचा शोध घेता आला नाही। यातच आता नवी माहिती समोर आली आहे। द गार्डियनच्या म्हणण्यानुसार UFOशी संबंधित शेकडो घटना नुकत्याच घडल्या आहेत। अमेरिकेतील पेंटागॉनच्या अहवालाचा हवाला देत प्रकाशनाने म्हटले आहे की या घटनांमध्ये काही गोष्टी दिसून आल्या आहेत, ज्याबद्दल काहीही सहजपणे सांगता येत नाही। यामध्ये काही अज्ञात फुगे, काही पक्षी आणि उपग्रहांचा समावेश आहे। तसेच विमान कंपन्यांसमोर काहीतरी गूढ गोष्ट आल्याची घटना घडली आहे। सोमनाथ यांच्या मते ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे एलियन्सचं अस्तित्व निश्चितपणे आहे। ब्रह्मांडामध्ये एलियन्सच्या वसाहती अस्तित्वात आहेत। एलियन्सचं अस्तित्वाबाबतचं आपलं म्हणणं पटवण्यासाठी इस्रोच्या प्रमुखांनी तंत्रज्ञानामध्ये आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबतचा उल्लेख केला। त्यांनी सांगितले की 100 वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान आज खूप जुनं वाटतं। सोमनाथ यांनी परग्रहवासियांबाबत एक डबल एलियन सिव्हिलायझेशन नावाची थिअरी सांगितली। सोमनाथ यांनी सांगितले की अशा संस्कृतींबाबत विचार करा, ज्यामधील एक आपल्यापेक्षा 200 वर्षांनी मागे आहे, तर दुसरी आपल्यापेक्षा 1000 वर्षांनी पुढे आहे। ही शक्यता विकासाच्या टप्प्यामधील व्यापक परीघ दर्शवते, ज्यामध्ये एलियन जीवन असू शकते। आता आपण पुढील सहस्रकामधील तांत्रिक विकासाच्या संदर्भात मानवाच्या स्थितीबाबतही विचार केला पाहिजे, असे आवाहन सोमनाथ यांनी केले। इस्रो प्रमुखांनी केलेल्या दाव्यानुसार अशा काही एलियनच्या संस्कृती असू शकतात, ज्या मानवापेक्षा 1000 वर्षांनी पुढे आहेत। तसेच ब्रह्मांडामध्ये आधीपासून अस्तित्वात असू शकतात। कदाचित ते मानवासोबत त्यांच्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असली, मात्र त्यांचे संकेत आपल्याला अद्याप समजता येत नसतील।